राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोल नाका अडवलाय। राष्ट्रवादी काँग्रेस युवक पदाधिकाऱ्यांनी ओटी टोल नाका अडवलाय। ओटी टोल नाक्यावर मुंबईकडे जाणारी वाहतूकही अडवण्यात आली आहे। खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने टोल नाका बंद करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोल नाका अडवल्याचं सध्या पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस युवक पदाधिकाऱ्यांनी ओटी टोल नाका अडवला। ओटी टोल नाक्यावर मुंबईकडे जाणारी वाहतूक अडवली। तर ही मोठी बातमी आता समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोल नाका अडवला। राष्ट्रवादी काँग्रेस युवक पदाधिकाऱ्यांनी घोटी टोल नाका अडवलाय। तर घोटी टोल नाक्यावर मुंबईकडे जाणारी वाहतूक ही देखील अडवण्यात आली। जवळ पुलाचं काम आहे, आम्ही समजू शकतो तिथे डायव्हर्जनचा प्रॉब्लेम आहे, परंतु अतिशय निकृष्ट दर्जा या हायवेचा झालेला असल्यामुळे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रशासनाने ही बाब लक्षात घेतली पाहिजे की जर हायवे अंडर कन्स्ट्रक्शन आहे, अंडर रिपेअरिंग आहे, तुम्ही टोल कसला घेता? टोल ताबडतोब बंद झाला पाहिजे अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे आम्ही मागणी करत आहोत। लोकांकडे लाखो रुपयाचं टोल घेतलं जातं। आज आमचा घोटी टोल नाका आहे, मुंबईकडून नाशिककडे जाणारा रस्ता आहे। आधी तर रस्त्याचे अपघात होत आहेत। भाऊंनी सांगितल्याप्रमाणे इगतपुरीचा आमचा एक युवक परवाच्या रात्रीला सिन्नर फाट्यावरती इकडे 500 मीटर अंतरावरती गाडी त्याच्या डोक्यावर गेली आणि तो माणूस रात्री एक्सपायर झालाय। त्या कुटुंबाला आर्थिक मदत या टोल नाक्याने दिली पाहिजे आणि हे जर दिलं जर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शरदचंद्रजी पवार साहेबांच्या जयंतपाटाच्या नेतृत्वाखाली इथं मोठं आंदोलन उभं केलं जाईल आणि हा टोल नाका उद्ध्वस्त करण्याचं काम आणि युती सरकारला हे धडा शिकवण्याचं काम हे आमचं सरकार केल्याशिवाय राहणार, आमचा पक्ष केल्याशिवाय राहणार नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। रोहित शर्मा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये T20 विश्वचषक जिंकल्यानंतर आपल्या शाळेत त्याने विद्यार्थ्यांना विश्वचषकासह चॅम्पियनशिप आणि विजेती कार दाखवली। प्रशिक्षक दिनेश लाडही यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। तर रोहित शर्मा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल झाला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।